एकनाथ शिंदे नाराज आहे अशी चर्चा आहे। गृहमंत्री पदाची ती मागणी करत आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारलंय, केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे, गृहमंत्री पद द्यावं असं त्यांची मागणी। मला याबद्दलची फार माहिती नाही आहे, कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि 3 नेते बसून करतात। संघटनेचं काम आहे, आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे। शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे, लवकर करतील। मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो, कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रिपद, आमच्याकडे कुठले मंत्रिपद, अजितदादाकडे कुठले मंत्रिपद, किती आकडा असेल, त्या पोर्टफोलिओ काय असेल, पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे, म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे, हे सर्व सूत्र तयार करावं लागतं। नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची शपथविधी नाही आहे, 3 पक्ष आहे, 3 पक्षाला काय काय मिळणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होईल। 75 तासानंतर होईल का हे साधारणपणे 3 दिवसानंतर डिसेंबर महिना उजाडेल काय नाही, याला डिसेंबर उजाडेल की नोव्हेंबर मध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे। आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी। मला असं वाटतं की सर्व 3ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल। पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल, पूर्ण सर्वात व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार बनेल। चर्चा ऐसी भी चल रही है कि बिहार पैटर्न यहाँ पे लागू किया जाना चाहिए, नीतीश कुमार को जैसा कम सीट होने के बावजूद भी सीएम बनाया गया, वैसे महाराष्ट्र में कुछ होगा? देखिए, ये सारा निर्णय करने के अधिकार ना मेरे पास है, ये सारे निर्णय करने के अधिकार हमारे केंद्रीय नेतृत्व और 3 नेताओं को है। अच्छे से बैठ कर निर्णय करेंगे, चिंता करने की जरूरत नहीं। अच्छी सरकार बनेगी, जल्दी बनेगी और परफॉर्मिंग सरकार बनेगी। प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला? 132 आमदार निवडून आले, कोण मुख्यमंत्री मनातला तुमचा आणि तुमच्या आमदारांचा मनातला कोण मुख्यमंत्री? असं आहे, तुम्हाला माहिती आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे। मी मागेही सांगितलं, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे, अजितदादांच्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे। माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील, लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल। खोटारडेपणा पुन्हा चालणार आहे। आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो, म्हणून आम्ही 3,17,00,000 वर पोहोचलो। 2,48,00,000 आम्ही 3,17,00,000 गेलो। महाविकास आघाडी 2,50,00,000 वरनं 2,17,00,000 आली। त्यामुळे हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा, तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा, महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे हे जे वागून राहिले, ईव्हीएम खराब आहे, ईव्हीएम खराब आहे, डांबरटपणा आहे, अर्रावीपणा आहे। हा अर्रावीपणा, डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे, कुठं कमी झालं।